आज आपल्या सोबत जे गेस्ट आहेत राजेश जोशी सर यांचा थोडक्या अमाऊंट नाही तर जवळपास 70 करोडचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्यांचं आहे. पहिलाच क्लाइंट 4 लाख रुपयाचा आणि माझा विश्वासच बसेना. जे माझे सर होते त्यांचा विश्वास बसेना की अरे सीएनी सांगितलं प्लॅन असेल तुम्ही असे 4 लाख रुपये घेऊन आलात. मग तिथे माझं जंगी स्वागत झालं, म्हणजे ढोल ताशाने स्वागत झालं. माझ्या मुलगी सारा तिच्या शाळेतनं फोन आला की मी जो चेक दिला होता शाळेची फी भरायला तो परत आला, बाउन्स झाला चेक. बापरे. काहीतरी 1000 रुपये असतील ते. म्हणलं काय चेक बाउन्स झाला. मग अजूनही अंगावरती काटा येतो. पण प्रत्येक माणसाच्या डोक्यात प्रश्न असतात, पण बरेच वेळ माणूस प्रश्न विचारत नाही, कारण का लोक आपल्याला मूर्ख समजतील की काय, किती फालतू प्रश्न विचारतात. मला अशी भीती काय. नमस्कार उद्योजक मित्रांनो, अनबिटन बिझनेस स्टोरीच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत. प्रत्यक्ष ज्यांनी बिझनेसमध्ये खस्ता खाल्ल्यात, फेलियर सहन केलेत आणि त्यातून त्यांनी सक्सेसफुल होण्याचा त्यांचा मार्ग निवडलाय, तर अशा बिझनेसमॅनना आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला काहीतरी शिकता यावं हा त्यामागचा आमचा हेतू आहे. मित्रांनो, फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर असा एक सेक्टर आहे की असं म्हणतात, अनेक असे रिपोर्ट्स आहेत की भारतातला जर टॉप 3 सेक्टर्सचा आपण विचार केला तर फायनान्शियल सर्व्हिसेस सेक्टर त्यामध्ये एक नक्कीच असेल. आकडेवारी द्यायची झाली तर मागच्या 5 वर्षात 2019-20 ते 2023-24 किंवा 24-25 या फायनान्शियल इयरमध्ये जर आपण बघितलं तर म्युच्युअल फंड बिझनेस 20% CAGR कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेटनी वाढलेला आहे. म्हणजे जिथं बाकी इंडस्ट्रीज स्ट्रगल करतायत 7-8% ग्रो करण्यासाठी, तिथं म्युच्युअल फंड बिझनेस एवढ्या 20-22% ग्रो करतोय. आणि त्यामध्येही हा तर इंडस्ट्रीचा रेट झाला, पण यामध्ये असे काही बिझनेसमॅन आहेत ज्यांनी त्याहीपेक्षा जास्त रेटनी त्यांचा बिझनेस ग्रो केलाय. मित्रांनो, हा बिझनेस चालू करणं सोपं आहे, कारण का हा बिन भांडवली धंदा आहे. यामध्ये तुम्हाला दुकान लागत नाही, ऑफिस लागत नाही, फार मोठं काहीतरी 5-50 लाखाचं भांडवल लागत नाही. अगदी काही शेर रुपयांमध्ये किंवा काही 1000 रुपयामध्ये हा बिझनेस चालू करता येतो. पण या बिझनेसचा प्रॉब्लेम असा आहे की चालू करणं सोपं आहे, पण यामध्ये टिकणं अवघड आहे, हा बिझनेस वाढवणं अवघड आहे. कारण शेवटी प्रश्न पैशाचा आहे. पैशासाठी लोक एवढं ओपन होत नाहीत. आज आपल्या सोबत जे गेस्ट आहेत राजेश जोशी सर यांचा 30 वर्षांचा अनुभव आहे आणि थोडक्या अमाऊंट नाही तर जवळपास 70 करोडचं ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्यांचं आहे. सर, तुमचं स्वागत. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मला एक क्युरिओसिटी अशी आहे की या बिझनेसमध्ये तुम्ही कसे आलात, तुमची एकंदरीत लाईफ जर्नी कशी आहे? मंगेशजी, माझे आजोबा CA होते, चार्टर्ड अकाउंटंट होते आणि त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. मी ही गोष्ट करतो 1985 सालची. अच्छा. तर त्यावेळेला काय शेअर मार्केट होतं, त्याच्यामध्ये जे शेअर मार्केट होतं त्यावेळेला फक्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंज होतं आणि त्यावेळेला सगळ्यांकडे फिजिकल शेअर्स असायचे. बरोबर. मी शेअरचे सर्टिफिकेट्स असायचे. मग त्याच्यावरती विकताना खरेदी करताना सही करून स्टॅम्प पेपर असायचा, स्टॅम्प पेपरवरती सही करून त्याचा व्यवहार व्हायचा. तर माझे आजोबा CA होते, त्यांचा स्वतःचा शेअर्समध्ये बरीच गुंतवणूक होती. अच्छा. आणि तेव्हा मग ते मला सांगायचे काय करायचं, कसं करायचं. त्यावेळेला मी स्वतःहून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जायचो आणि त्यांच्यासाठी मी तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज फक्त 10 ते 2 चालायचं. हे हर्षद मेहता स्कॅम झाला त्याच्या आधीची गोष्ट आहे. बऱ्याच आधी 1985-86. तेव्हा मी 12वी जस्ट पास झालो होतो, BCom करत होतो आणि मी तिकडे तो माझा एक्सपोजर होता. संयोगाने मला माझा पहिला जॉब, पहिली नोकरी हे माझे मित्र श्रीकांत बेंजोगे नावाचे युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये होते. त्यांनी मला पहिलाच नोकरी माझी एक कलकत्त्याचा बेस ब्रोकर होता, GM बोसू अँड कंपनी. बर. तर त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला मुंबईमध्ये नोकरी लिहिली. ते कलकत्त्याचे मोठे शेअर मार्केटचे ब्रोकर होते, तर त्यांचा मुंबईचा व्यवहार मी बघायचो. सब ब्रोकर म्हणून का एम्प्लॉय म्हणून? एम्प्लॉय. अच्छा, एम्प्लॉय. तर मी 12वी मी BCom करत होतो. तर ती मला सर्वात मोठी शिकवणूक होती. एवढ्या मोठ्या ब्रोकरचे रोज सकाळी मला 10 वाजता 9 वाजता फोन करायचे, काय घ्यायचं आहे, काय नाही घ्यायचं आहे, काय विकायचं आहे. मग तसं मी जायचो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला
आणि त्याच्यानुसार त्याचे मी व्यवहार करायचो. त्यावेळेला सुद्धा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तेव्हा, आता मुंबई आहे, तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वेगळं होतं, कलकत्ता स्टॉक एक्सचेंज वेगळं होतं, चेन्नई स्टॉक एक्सचेंज वेगळं होतं आणि दिल्ली स्टॉक एक्सचेंज वेगळं. अच्छा, दिल्ली होतं. 4 होते total. 4 वेगळे स्टॉक एक्सचेंज होते. तर तिथे वेगवेगळे व्यवहार चालायचे. आणि तेव्हा मला कळलं की तेव्हाला आर्बिट्राज ऑपॉर्च्युनिटी कशी असते. मी थोडक्यात सांगायचं म्हणजे मुंबई स्टॉक एक्सचेंजला तुम्ही एक शेअर घेतला 10 रुपयाला, तो शेअर तुम्ही टेलेक्स करायचा आणि जर तो कलकत्ता शेअर मार्केटमध्ये 13 रुपयाला कोणी विकत असेल तर तुम्ही हा 10 रुपयाचा शेअर घेणार आणि त्याच वेळेला टेलेक्स करून तो तुम्ही कलकत्ताला 13 रुपयाला विकणार. त्याला म्हणतात आर्बिट्राज. आर्बिट्राज म्हणजे काही नाही, Price इथे difference. स्वस्त घ्यायचा, तिथे महाग विकायचा. आता ते सर्व बंद झालेलं आहे. तो एक मी 1.5 वर्ष काम केलं. तो एक अतिशय चांगला माझा अनुभव होता. आजोबांबरोबर होतेच. आणि त्याच्यानंतर मी BCom झालो. पण BCom करताना मी BCom म्हणजे माझी आई म्हणली म्हणून मी BCom झालो. कारण मला नाटकाचं फार वेड होतं आणि मला डायरेक्टर व्हायचं होतं काही झालं तरी. आणि काहीतरी करता मी एडिटिंग शिकायला लागलो. त्यावेळेला फिजिकल एडिटिंग व्हायचं, हाय बँड लो बँड असायचं, तर मी एडिटिंग शिकायला लागलो. एंटरटेनमेंट सेक्टर आणि असिस्टंट एडिटर होतो. ते मी 1.5 वर्ष केलं. त्याच्यानंतर मला पहिला जॉब मिळाला फ्रँक सिमन्स ॲडव्हर्टायझिंगमध्ये ॲज अ फिल्म मॅनेजर. ती पण एक मजेशीर गोष्ट आहे. हास्यास्पद नाही, मजेशीर गोष्ट आहे. माझं सगळं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. तर फ्रँक सिमन्स त्यावेळेचं ॲडव्हर्टायझिंग होतं ते सर्व इंग्लिश भाषेतलं होतं. तर तिथे मला इंटरव्ह्यू देताना 2-3 वाक्यसुद्धा इंग्लिश बोलणं भयंकर जड झालं होतं. पण माझं टेक्निकल फील्ड जे आहे एडिटिंगचं, ते बघून बहुतेक त्यांनी मला नोकरी दिली असावी. माझं इंग्रजीचं ज्ञान फारच धन्य होतं. पण मग ते पण मी चॅलेंज घेतलं. तेव्हा मी इंग्लिश शिकायला सुरुवात केली. कारण त्या क्षेत्रात सर्वाईव्ह व्हायचं असेल ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्यावेळेला फक्त इंग्लिशच चालायचं. सगळं ॲडव्हर्टायझिंग इंग्लिशच चालायचं. तो नंतर ट्रेंड बदलला. पण मी इंग्लिश शिकायला सुरुवात केली. मी फ्रँक सिमन्समध्ये होतो, पण नंतर मी एडिटिंग करायला सुरुवात केली. मला सर्वात मोठा म्हणजे खरं माझा कुठलाही नातेवाईक मित्र या सिनेमाच्या बिझनेसमध्ये नाही. मग सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो राकेश रोशनकडे. क्या बात आहे. हो, म्हणजे 1993 साली माझे एक प्रोड्युसर होते संजीव शर्मा नावाचे. त्यांच्याकडे मी एडिटिंग करायचो. ते मला गमतीने म्हणायचे, तेरे में बहुत कीड़ा है, तू कुछ ना कुछ करते रहता है, कुछ करना है क्या? म्हणलं क्या करूँ? म्हणलं गुड्डू जी राकेश रोशन उनको जाके मिल. तर मी असं त्यांना भेटायला गेलो. ते म्हणले ठीक है मैं बोलता हूँ क्या करना है. तो म्हणलं मेरे को स्टुडिओ चालू करना है. म्हणलं ठीक है करते हैं. तुम्ही त्यांना माझा बायोडाटा दिला त्यांना आणि निघून आलो. आणि त्यांनी मला एक सांगितलं होतं राकेश रोशननी की मैं आपको फ़ोन करूँगा. अच्छा. आप मुझे बिल्कुल मत फ़ोन करना. मुझे चाहना है तो अगर चाहिए है तो मैं आपको फ़ोन करूँगा. म्हणलं ठीक आहे. आणि त्यावेळेला 94 साली बहुतेक करण अर्जुन पिक्चर त्यांचा सुपर डुपर हिट गेला. करेक्ट. आणि दुसरी सकाळी मला माझ्या घरी फोन आला. माझ्या आजीने फोन उचलला. तिला काही कळलं नाही. तिला मराठी शिवाय कुठली भाषा येत नाही. मग तिने मला फोन दिला. त्याने मला ऑफिसमध्ये बोलवलं आणि त्यावेळेला त्यांनी सर्वात जास्त विश्वास टाकून माझ्यावरती त्यावेळची भारतातली मुंबईतली पहिली नॉन लिनियर एडिटिंग सिस्टीम जे ॲविड आहे. ओके. पूर्वी कसं फिजिकल एडिटिंग चालली, हाय बँड लो बँड चालायचं. तर पहिलं मॅकॅन्टॉशवरती चालणारी नॉन लिनियर ॲविड सिस्टीम आम्ही पहिला व्हिडिओक्राफ्ट नावाचा स्टुडिओ सुरू केला. त्याची फिल्मचं नाव आहे फिल्मक्राफ्ट, ह्याचं नाव व्हिडिओक्राफ्ट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला काय माहिती नाही दैव कसं असतं ते. पहिली सिरियल मला मिळाली तू मॅमे. ती त्यावेळची फार मोठी सुपरहिट सिरियल होती. आणि कसं दैव असतं बघा, त्यावेळेला नेमकं DD मेट्रोनी जर स्टार प्लस झालं होतं. DD मेट्रो पूर्वी होतं व्यावसायिक चॅनल दूरदर्शन, तिथं स्टार प्लसनी घेतलं आणि ते स्टार प्लस झालं. आणि त्यावेळेला स्टार प्लसवरती तू मॅमे ही तुफान गाजलेली सिरियल होती. म्हणजे आम्हाला बरेच वेळेला पहिल्यांदा 22 मिनिटाचा एपिसोड असायचा. नंतर बरेच वेळेला आम्हाला 14 मिनिटाचं करायला लागायचं. बिकॉज एवढ्यामध्ये ॲडव्हर्टायझिंग यायच्या, जाहिरातीच जितक्या यायच्या. मी 52 एपिसोड केले. ती फार सिरियल चालली. मला नाव मिळालं, मला पैसे प्रचंड मिळाले.
ते सिरियल करता करता मला निंबसमध्ये चीफ एडिटरची ऑफर मिळाली. निंबस टी व्ही अँड स्पोर्ट्स नावाचा चॅनल आहे, न्यू स्पोर्ट्स, निंबस टी व्ही स्पोर्ट्स. तर त्यांचा मी चीफ एडिटर झालो. असं तो जर्नी सुरू झाला. तिकडनं एंटरटेनमेंट टू फायनान्शियल सर्व्हिसेस असं हा स्विच कसा झाला? काय तो ट्रिगर पण एक ट्रिगर नाही, तो धक्का होता ऍक्च्युली. अच्छा. म्हणजे तो खरंच धक्का होता. म्हणजे माझं नाव सगळीकडे होतं, पैसे व्यवस्थित मिळत होते, पण आमच्या त्या धंद्याचं कसं आहे, पैसे कधी वेळेवरती मिळत नाहीत. आणि त्यावेळेला माझी बायको विपासनाला गेली होती. बरं. आणि मी अतिशय 95, 96, 97 सालचा बहुतेक त्यावेळेची गोष्ट सांगतोय. नवीन नवीन मोबाईल आले होते, आमच्याकडे मोबाईल होता त्यावेळेला. तर मी गाडी चालवत असताना माझ्या मुलगी सारा, तिच्या शाळेतनं फोन आला की मी जो चेक दिला होता शाळेची फी भरायला, तो परत आला, बाउन्स झाला चेक. बापरे. काहीतरी 1000 रुपये असतील ते. म्हणलं काय, चेक बाउन्स झाला. मग अजूनही अंगावरती काटा येतो. किती क्षुल्लक फी असेल हो. समजा त्यावेळची 50,000 असेल, ती त्यावेळची मला काहीच नव्हती फी. तर माझ्याकडे मुबलक छान सर्व चाललं होतं, गाड्या होत्या. मी माझ्या बायकोला फोन नाही करू शकत, ती विपासनाला गेली होती. त्यावेळेला मी ऍक्च्युली गाडीत बसलो आणि ढसाढसा रडलो. कशामुळे झालं होतं? म्हणजे बॅलन्स नव्हता? बॅलन्सच नव्हता. मी चेक इश्यू केला होता की असं समजून की मला जे चेक मिळालेले आहेत ते ऑनर होतील. करेक्ट. पण तेच नव्हते मिळाले मला. मग ते ऑनरच नव्हते झाले, त्यामुळे बँकेतच बॅलन्स नव्हता. तो लिक्विडिटी क्रंच झाला. हो. म्हणजे सगळं नाव जे असतं ना सर, टीव्हीवरती नाव असतं ना, ते नुसतं देखावं असतं. खरं असं पोट. मुलीच्या शिक्षणासाठी मला त्यावेळेला ऍक्च्युली माझं डिपॉझिट मोडून मी पैसे दिले. आणि त्यावेळेला मी पण केला की या फक्त बिझनेसमध्ये, एंटरटेनमेंट बिझनेसमध्ये मी अवलंबून राहणार नाही. अच्छा. आणि त्यावेळेला नेट कॅफेज असायचे, आता नेट कॅफेज नसतात. तर मी दर दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, माझ्याकडे जेव्हा एडिटिंग असेल त्यावेळेला वगैरे, मी डायरेक्शन पण करायचो, ॲड फिल्म्स पण केला. ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन बिझनेस न्यूज चॅनल्स बघायला सुरुवात केली. अच्छा. आता बरीच बिझनेस न्यूज चॅनल्स आहेत, ते नाव नाही घेत, पण बघायला मी सुरुवात केली, वाचायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि पहिली गुंतवणूक, माझे आजोबा पण सीए होते, ते वारले 94-95 साली. त्यांचे काही शेअर्स मला मिळाले होते, ते माझ्या नावाने झाले. त्याच वेळेला सर्व जग फिजिकल शेअर्समधनं डीमॅट फॉर्मॅटवरती आलं होतं. करेक्ट. सगळं डिजिटल करायचं होतं. त्यावेळी मला तो सोपस्कार करायलाच लागला. फिजिकल शेअर्स जे होते ते माझ्या नावाने होते, ते मी डीमॅटला करायला लागले. ती पण एक चांगली शिकवणूक होती. ते पण माझं करता करता मी शिकायला लागलो, शेअर्समध्ये गुंतवणूक करायला लागलो. आणि त्यावेळेला मी म्युच्युअल फंडमध्ये विचार केला, म्युच्युअल फंडमध्ये आपण गुंतवणूक करूया. अच्छा. म्हणजे पहिला तुम्ही गुंतवणूकदार म्हणून म्युच्युअल फंडचा विचार केला. किती सालची गोष्ट आहे? नाही, पहिला गुंतवणूक विचार मी शेअर्समध्येच केला. नाही, शेअर्स तर होतेच तुम्ही करत होता, पण म्युच्युअल फंड्स मध्ये तुमची एंट्री झाली ॲज अ इन्व्हेस्टर. हो. ही किती सालची गोष्ट आहे? 98-99 सालची असेल. अच्छा. म्हणजे त्यावेळेला म्युच्युअल फंड फारशा लोकांना माहितीच नव्हते. अगदीच खूपच नाही. युटीआय होतं मला वाटतं. फक्त युटीआय होतं आणि बँक ऑफ बरोडा होतं. आणि माझ्या आजोबांकडे स्वतःकडे युनिट 64 नावाचे शेअर्स असायचे. युनिट 64चे शेअर्स होते, युनिट्स होते. ओके. आणि युनिट 64 त्यावेळेला प्रचंड डिव्हिडंड द्यायची. बरं. मग कंटिन्युअस मला माहिती आहे की 15%, 18%, 20-22% वर्षाला डिव्हिडंड दिलेली आहेत. मग इतकी गाजलेली ती सिरीज होती युनिट 64. नंतर त्याच्यात घोटाळा झाला. तिकडल्या चेअरमनला राजीनामा द्यायला लागला. ती सिस्टीम गुंडाळून ठेवली. युनिट 64 जी गुंतवणूक होती ती गुंडाळून ठेवली आणि गुंतवणूकदारांनी त्यांनी त्यांचे पैसे परत दिले. पण ती सरकारची होती म्हणून. जर कोणत्याही सामान्य प्रायव्हेट इन्व्हेस्टरची असती, तो जर देशोधडी लागला असता तर त्याचे पैसे कोणीच देऊ शकले. पण सरकारचे होते म्हणून त्यांनी लोकांना पैसे परत दिले. ती पण एक शिकवणूक होती की असं सुद्धा होऊ शकतं की म्युच्युअल फंडात रोज मिळणारे पैसे तुम्हाला अचानक बँकरप्ट होऊ शकतात, टाळेबंदी होऊ शकते. ती पण एक शिकवणूक होती. रिस्क तीच आहे. रिस्क होती. तर तसंच माझं जर्नी सुरू झालं. हे जर्नी सुरू होता 2004 साली
आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. तो पण एक पुण्याला शिफ्ट व्हायचं कारण असं होतं की मला स्वतःला बॅडमिंटन फार आवडतं आणि मुंबईला नुसतं माझ्या मुलाला बॅडमिंटन न्यायला मला 1 तास लागायचा आणि कोर्टावरती 1 तास, म्हणजे 2 तास त्याच्यातच जायचे. आणि पुण्याला आम्ही चांगला एक घर घेतलं होतं. तिथे आमच्या सोसायटीमध्ये स्विमिंग पूल होता, बॅडमिंटन कोर्ट सर्व होतं, अम्युनिटीज होत्या सर्व तिथे होतं. म्हणून मी तिथे शिफ्ट झालो. आणि तोपर्यंत अजून एक होतं की माझा सिनेमाचा व्यवसाय कंप्लीट थांबला होता. थांबायचं कारण पण मीच आहे. का जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळेला ॲव्हरेज जी सिस्टीम होती, सर तुम्हाला सांगतो, त्यावेळेला 1.5 करोड रुपयाची मिळायची. बर. नंतर सर्व एकदम PC वरती आलं. म्हणजे आता तुम्ही लॅपटॉपवरती एडिटिंग करू शकता. आता हा इतक्या छोटा कॅमेरावरती पण शूटिंग करतो. आमच्याकडे एवढे एवढे मोठे कॅमेरे असायचे. सगळं चेंज झालं, टेक्नॉलॉजी बदलली, सगळं दुनियाच बदलली. आणि त्यावेळेला मला सचिनजी म्हणलं की त्यांनी एक पिक्चर सुरू केला होता. त्याला म्हणलं तुम्ही मला एडिटिंग का नाही देतात. त्याने मला ऑफिसमध्ये भरून बोलवलं की तू जर एडिट करणार असेल तर तू किती पैसे घेशील. मी घेईन 7-8 लाख रुपये घेईन. ते मला म्हणले मला 25,000 रुपयात ऑपरेटर मिळतो, स्टुडिओ मिळतो, AC मिळतो, चहा मिळतो. माझं ऑफिस होतं ते जमणार का तुला. मला हे ना मी करू शकत. सचिन पिळगाव, सचिन अच्छा. सर, त्यांनी तुतू मैमेचे प्रोड्युसर डायरेक्टर होते. ओके. ऑब्विस फार मोठं नाव आहे ते सचिनजी. तर सचिनजी म्हणलं की असं तू करू शकशील का. म्हणजे नाही सचिनजी, मी नाही करू शकत. मग ते पण डोळे उघडणार होतं की माझा व्यवसाय तो थांबला. आणि त्याच वेळेला आम्ही पुण्याला आल्यानंतर आमचं गृहकर्ज थांबलं होतं, संपलं होतं. एक लायबिलिटी संपली होती. हो. आणि माझ्या बायकोला हप्ता द्यायचा 16,000 रुपयाची त्याची सवय होती. तर माझ्या डोक्यात किडा आला की आता ही 16,000 रुपये खर्च केले तर. म्हणून त्यावेळेला एका इकॉनॉमिक टाइम्सचाच एक सेमिनार होता पुण्यालाच. तो मी सेमिनार अटेंड केला. आणि त्यावेळेला एक गृहस्थ होते, त्यांनी मला एक छान प्रेझेंटेशन दिलं आणि माझं प्रेझेंटेशन भयंकर आवडलं, अतिशय आवडलं. म्हणून मी ती गुंतवणूक माझ्या बायकोच्या नावाने केली. 60,000 रुपये दर वर्षाला भरायचे. काय होतं ते. ती इन्शुरन्स लिंक पॉलिसी होती, युलिप होतं. आणि जेव्हा पहिल्यांदा माझ्या बायकोला ते स्टेटमेंट आलं त्या बायकोने मला अक्षरशः शिव्या घातल्या. ती म्हणली तू स्वतःला CAचा मुलगा, स्वतः BCom, तू हे करतोस ते करतो, इतका शेअरचा अनुभव आहे, तू मला फसवलंस. म्हणजे काय सांगतेस ग. आपण आम्ही का तुला फसवेन. म्हणजे राजेश तू मला फसवलंस. म्हणलं का. स्टेटमेंट बघ साहेब, 60,000 रुपयातले 30,000 रुपये फक्त कमिशनमध्ये गेले होते आणि फक्त 30,000 रुपयेच गुंतवणूक झाली होती. मी पण चकित झालो. चार्जेसच कट झाले. हो, म्हणजे ज्या माणसाने इतकं सुंदर प्रेझेंटेशन दिलं, ज्याच्यामध्ये मी भारावून गेलो, गुंतवणूक केली, 60,000 रुपये प्रीमियम भरला, त्याचे 30,000 रुपये त्याच्या खिशात गेले. आमची 30,000 रुपयेच गुंतवणूक झाली. त्यावेळेला साहेब मी निर्णय घेतला की या क्षेत्रात यायचं. म्हणून मी त्याच आमच्या एजंटला फोन केला आणि त्यांना म्हटलं की सर मला तुम्हाला भेटायचं आहे. ते म्हणले या. आम्ही त्या ऑफिसमध्ये गेलो. आम्ही म्हटलं की मी इन्शुरन्स एजंट होणार. आणि त्यावेळेला 2 आठवड्याची IRDAचं ट्रेनिंग असायचं. रोज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत 2 आठवडे जायचं लागायचं. आणि नंतर परीक्षा असायची. सर्व लेखी परीक्षा होती. ऑनलाईन काही नव्हतं त्यावेळेला. एक 2006-7-8 सालची गोष्ट असेल. 2008 सालची बरोबर. हो. आणि ती मी परीक्षा छान पास झालो. आणि त्यावेळेला सर अजून एक गंमत असायची. आम्हाला प्रत्येक एजंटला आल्यानंतर खरं म्हणजे एजंटचा जो सुरुवात होते ती नॅचरल मार्केटमध्ये होते. म्हणजे काय, आपली बहीण, आपला भाऊ, आपला नातेवाईक मित्र, लगेच त्यांना जाऊन सांगायचं पॉलिसी घ्या आणि ते पॉलिसी घेतात. कोणती कंपनी होती. टाटा AI. कंपनी चांगली होती. टाटा AI होती. पण मी ते नाही केलं. तर तेव्हा आम्हाला एक फोन नंबर्स मिळाले, त्याला म्हणतो कोल्ड कॉलिंग. अच्छा. मी नुसते फोन नंबर्स मिळायचे, डॉक्टरांचे फोन नंबर्स आणि त्यांचा लँडलाईनचा नंबर मिळायचा. तर मी फोन केला एक डॉक्टरांना आणि त्यांनी फोन उचलला आणि त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं. मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आणि त्यांनी सांगितलं की
जोशी तुम्ही थोडे लेट आलात पण तरी तुम्हाला मी बोलवलं. म्हणजे का? ते म्हणजे मी जोशी माझ्या एका सीएनी असा एक इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन सांगितलेला आहे आणि त्याला मी ॲडव्हान्स पण दिलेला आहे. तरी पण तुम्हाला बोलवलं आहे म्हणून हा प्लॅन आहे. तुम्ही हा प्लॅनचा अभ्यास करा आणि तुम्हाला जर काय सुचलं तर तुम्ही मला सांगा. तो प्लॅन घेतला, गाडीत बसलो आणि टाटा याच्या ऑफिसमध्ये आलो. ज्यांच्याबरोबर मी काम सुरू केलं होतं त्यांना मी प्लॅन दिला. ते म्हणजे जोशी तुम्ही कशाला बाहेर घालवता वेळ, सीएने दिलेला प्लॅन आहे, ॲडव्हान्स दिले, चांगलाच असणार. 5 लाख रुपये ॲडव्हान्स दिलेला आहे, तो चांगलाच असणार आहे. सीए सांगतो म्हणजे चांगला असणार. चांगलाच असणार, सीएने दिलेला आहे. म्हणलं मी काम करतो, मी माझ्याकडनं डोक्याने विचार करतो म्हणून मी टाटा याचाच तसाच प्लॅन एक अभ्यास केला आणि एक दिला, त्यांना दिला. वेगळा प्लॅन, पण टाटा यायचा कंपनीचा दिला. सेम कंपनी वेगळी होती. अच्छा, ती कंपनी वेगळीच होती. ते मी टाटा यायचा दिला. त्यांनी मग 8 दिवसांनी फोन केला आणि बोलवलं. ते म्हणले तुमचा प्लॅन मी घेतो. मी जो चेक दिला होता सीएचा 5 लाख रुपयाचा, तो मी स्टॉप पेमेंट केला आणि सर त्यांनी मला पहिलीच पॉलिसी दिली 4 लाख रुपये प्रीमियमची. बापरे. अजूनही मानणारे जाऊन टाकतात. म्हणजे लोक विश्वास ठेवतात. पहिला क्लायंट क्या बात. पहिलाच क्लायंट 4 लाख रुपयाचा. आणि माझा विश्वासच बसेना. जे माझे सर होते त्यांचा विश्वास बसेना की अरे सीएने सांगितलं प्लॅन असेल, तुम्ही असं 4 लाख रुपये घेऊन आलात. मग तिथे माझं जंगी स्वागत झालं, म्हणजे ढोल ताशाने स्वागत झालं. आणि त्या 6 महिन्यामध्ये मी टाटा यायचा एकदम छान एजंट झालो. लगेच मी सिंगापूरला क्वालिफाय झालो, सिंगापूरला मी जाऊन आलो वगैरे वगैरे. पण मुद्दा हा होता, जो प्लॅन सक्सेसफुल झाला मी दिला होता त्याचं कारणच हे होतं, त्या प्लॅनमध्ये चार्जेस कमी होते. क्लायंटचा फायदा होता. मी धंद्यामध्ये काय आलो होतो, बिझनेसमध्ये काय आलो होतो, कारण का माझे हात कोणीतरी चीट केलं होतं. माझे स्वतःचे हात पोळले होते त्याच्यात. आणि त्या खुन्नसी मी धंद्यात आलो की नाही, असं नसेल की प्रत्येक इन्शुरन्स, प्रत्येक प्लॅन कसा फक्त एजंटच्या बेनिफिटचा असेल का, तर नसेल. तर असे सुद्धा इन्शुरन्स प्लॅन असतात, ते गुंतवणूकदाराच्या बेनिफिटचे असतात, त्याच्या फायद्याचे असतात. आणि नंतर सगळे नियम बदलले. आता तर इन्शुरन्समध्ये गुंतवणूकदाराचा फायदाच फायदा आहे, म्युच्युअल फंडमध्ये फायदाच फायदा आहे, कारण कमिशन अपफ्रंट कमिशनच नाही आहे. इन्शुरन्समध्ये सुद्धा कमिशन कमी झालेलं आहे. पण तो काळ असा होता जे इन्शुरन्स एजंट एवढे पैसे कमवायचे, ते आता नाही झालं. पण माझा एकच होता विश्वास की मी गुंतवणूकदारासाठी मी करणार आणि त्यासाठी तो माझा हेतू प्रामाणिक होता. आणि होतो सर. कुठलीही गुंतवणूक तुम्ही प्रामाणिक असाल, पण त्यातनं तुम्हाला कमिशन मिळत नसते, कमिशन मिळतच तुम्हाला. दोघांचा फायदा होतो. पण जर गुंतवणूकदाराचा फायदा झाला तर तो तुम्हाला नवीन रेफरन्स देतो. करेक्ट. आणि त्यांनी मला बरेच मोठे डॉक्टरांचे रेफरन्सेस दिले. पण आता मी हे सचोटी वगैरे ह्याचा मी काय विचार नव्हता केला. प्रामाणिकपणा, सचोटी हे शब्द मला ते करताना माहिती नव्हते. मला एकच माहित होतं की माझे हात पोळलेले आहेत, लोकांचे हात नाही पोळले पाहिजे. तो माझा स्वार्थच होता की अरे लोकांना चांगलं का नाही मिळू शकत. मिळू शकतं लोकांना चांगलं. करेक्ट. बरं आम्हाला मिळतच आहे कमिशन, 100% नाही मिळेल, 5 रुपये मिळेल, अरे 4 रुपये कमी मिळतील, 4 रुपये कमी मिळते. पण तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला जे रेफरन्सेस मिळतात ते किती सुंदर असतात. जो विश्वास तुम्ही लोकांकडे घेता. त्यावेळेला मी फक्त इन्शुरन्स करायचो. त्याच डॉक्टरनी मला परत बोलवलं आणि म्हणले तुम्ही म्युच्युअल फंड करत नाही करत. हा विचारच नाही केला. आता बघा, म्हणजे तुमचा गुंतवणूकदार जो असतो तोच तुम्हाला शिकवतो. मी कायम गुंतवणूकदाराकडनं शिकलेलो आहे जास्त. त्यांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही म्युच्युअल फंड का नाही करत. मी लगेच जाऊन एमफीची म्युच्युअल फंडची परीक्षा दिली आणि म्युच्युअल फंड पण मी सुरू झालं. म्हणजे एकच गुंतवणूकदार आहे, तुम्हाला डोळे पण उघडतो, तुम्हाला शिकवतो, पण तुम्हाला गुंतवणूक सुद्धा करायला देतो. हेच करता करता मी नंतर विचार केला की खरं कसं असतं सर, इन्शुरन्स विमा एजंट म्हणलं की लोक पळून जातात. हा माझा अनुभव नाही, जगाचा अनुभव आहे. कोणी विमा विकतो म्हणले लोक पहिल्यांदा गायबच होतात. पण म्युच्युअल फंड सुरू केला. त्याच्यानंतर एक मी विचार केला की काहीतरी अजून शिकायला पाहिजे, म्हणून मी CFPची परीक्षा द्यायला सुरुवात केली. CFP ही सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, ही पर्सनल फायनान्सचं गोल्ड स्टँडर्ड सर्टिफिकेशन आहे. आणि त्यावेळी ते
त्या माझ्या वेळेला म्हणजे 8-9 साली हम्म. त्याची बरीच हवा होती, कारण का ते अतिशय मानाचं होतं. आणि तेव्हा तुम्हाला 6 परीक्षा होत्या त्यावेळेला. इन्शुरन्स प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग, रिटायरमेंट प्लॅनिंग आणि 5वी होती ॲडव्हान्स फायनान्शियल प्लॅनिंग. 5 परीक्षा असायच्या. तेव्हा लोक 2-2 वर्ष घ्यायचे ते. आणि तुम्हाला ॲक्च्युअली परीक्षा द्यायला लागायची. 4ही परीक्षा दिल्यानंतर मग 5वी परीक्षा द्यायची. अच्छा. 4 मॉड्यूल असतात. 4 मॉड्यूल आणि 5वं ॲडव्हान्स फायनान्शियल प्लॅनिंग. आता ते सोपं झालं. पण 2008 साली ती बऱ्यापैकी अवघड होती. आणि शिकवणारे लोक पण कमी होते. त्याला मी एनरोल झालो. त्या 4ही परीक्षा दिल्या. प्रत्येक परीक्षेत देताना माझा सर म्हणायचा, हा तू नक्की नापास होणार आहे. अजून एक तुम्हाला गंमत सांगतो. शेंतील अय्यर नावाचे सर होते माझे. ते अख्ख्या क्लासमध्ये विचारायचे, राजेश तेरे को समजा क्या? मी हा सर समजा. हा तो आगे बढ़ते. तर सगळे म्हणायचे लोक, ही काय भानगड की मला समजलं की लोक पुढे काय विचारतात. त्यामुळे इसको समझ में आया ना तो पूरा क्लास को समझ में आया. सबसे डफड आदमी यही आहे. ढ माणूस होतो. कारण असं होतं सर, मी प्रश्न विचारायचो. ढ होतो का नाही हा गोष्ट वेगळी, पण प्रत्येक माणसाच्या डोक्यात प्रश्न असतात. पण बरेच वेळा माणूस प्रश्न विचारत नाही, कारण का लोक आपल्याला मूर्ख समजतील की काय, किती फालतू प्रश्न विचारला. मला अशी भीती काय नव्हती. मला प्रश्न पडला, विचारला. तर अशा मी परीक्षा पास झालो. 5वी परीक्षा पास देताना मंगेश सर, मी आणि माझे मित्र अभ्यास करत होतो. आम्ही मुंबईला गेलो. माझ्याकडे गाडी होती. गाडीत बसून आम्ही मुंबईला गेलो आणि परीक्षा पास म्हणजे परीक्षा दिली. 4 तासाचे पेपर असायचे. पेपर सुद्धा 4 तासाचा असायचा. आणि तो माझा 2-2.25 तासात संपला होता. पण ऑनलाईन असायचं. तुम्ही पेपर सबमिट करता, ऑनलाईन क्लिक करता. तुम्ही जर पास झालात तर तुमचा फोटो येतो आणि तुमचा ABC काय असेल तो क्लास येतो. करेक्ट. जर तुम्ही नापास झालात तर तुमचे मार्क येतात. अच्छा. तर मला आरामात वाटलं होतं की मला B ग्रेड तर मिळणार. मी पेपर सबमिट केला आणि 50% पासिंग होतं. त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असायचं. म्हणजे तुमचं उत्तर जर चुकलं तर पाव मार्क तुमचा निघून जायचा. तर मला फक्त 46 मार्क मिळाले. बरं. 4 मार्क कमी. माझ्या मित्राला सुद्धा, हा जो मित्र आहे तो इंजिनियर आहे. तो ही परीक्षा 3दा देत होता, 3ऱ्यांदा देत होता. तो सुद्धा नापास झाला. म्हटलं काय भानगडी आहे. मला अतिशय विश्वास होता मी होईल, परीक्षा पास होईल. गाडीत बसून मी येताना, ड्रायव्हिंग करत येताना मी विचार केला. पेपर डोक्यात ताजा होता. हे उत्तर काय असेल, ते उत्तर काय असेल, त्याचं उत्तर काय असेल. तर बरेच वेळा असं वाटलं की तो ऑप्शनच नव्हता उत्तरामध्ये. ABCD जे ऑप्शन असतात ते उत्तर त्याच्यात नव्हतं. मी म्हटलं, अरे नंदन, कधी घोळ आहे. तो म्हणलं, अरे सोड ना, आपण अभ्यास करूया ना. फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड्स बोर्ड ते चुका करेल का, सोड ना, आपण अभ्यास करू. म्हटलं ठीक आहे. पण माहिती का, डोक्यात माझं तो किडा होता, डोक्यात माझ्या शांत बसू देईना. मी शेंतीलला फोन केला, शेंतील अय्यरला. तो म्हणला, छोड़ ना, तू फेल ही होने वाला वैसे ही. ते काम कर, नेक्स्ट एग्जाम के लिए एनरोल कर. तो म्हणले, तू अगर पास होगा ना तो मुझे लगता था ये लोग ने कुछ गलती की है, तू पास हो ही नहीं सकता है. मिला वो तो सही बात आहे. पण ते मी पैसे भरले पुढच्या परीक्षेचे, पण माझ्या डोक्यात तो किडा काही शांत बसू देईना. शनिवारी त्याच दिवशी संध्याकाळी मी FPSB इंडियाला ईमेल लिहिला की मला डाऊट आहेत, काही सगळे प्रश्न मॅच होत नाहीत वगैरे वगैरे. आणि 2-3 दिवसांनी त्यांनी मला ईमेल परत पाठवला की आम्ही FPSB इंडिया आहोत, आम्ही गोल्ड स्टँडर्ड सर्टिफिकेशन करतो, आम्ही अशा चुका करू शकत नाही, तुम्ही शहाणपणा करू नका, चुपचाप परीक्षेला लागा. माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. तर आम्ही परीक्षेला सुरुवात केली अभ्यास करायला, मी आणि नंदननी. जनरली FPSB इंडिया जी आहे ती तुमचा पेपर जो असतो, उत्तरपत्रिका जी असते ती 2 आठवड्यामध्ये त्यांच्या साईटवरती अपलोड करतात. आम्ही परीक्षा करत होतो, 1 महिने परीक्षा होती माझी, त्यांनी ती अपलोड केलीच नाही त्यावेळेला. अच्छा. काहीतरी घोळ होता. बरं, हे मला माहितीच नव्हतं त्यांनी अपलोड केली की नाही. हा प्रकारच माहित नव्हता. आम्ही अभ्यासाला सुरुवात करत होतो. 4 दिवस असताना मला FPSBच्या एज्युकेशन हेडचा फोन आला मोबाईलवरती. त्याच्यामुळे मी टाटा मध्ये बसलो होतो. ते म्हणले, मिस्टर जोशी, मी हे असं बोलतोय,
यू हॅव बीन अवॉर्डेड CFP. अच्छा. नुसता पास नाही झालं, तर आय बीन अवॉर्डेड CFP. आणि सर, माझ्याबरोबर 10 लोक अजून पास झाले होते, आणि त्यांनी नंतर मान्य केलं की आमची अशी चूक झाली, पण ही पहिल्यांदा चूक झाली, आम्ही मान्य करतो. तो एक अजून एक आश्चर्यचकित झालेला निर्णय होता. पण तुम्हाला एक सांगतो की कोणी काही म्हणून देत, आपण गप्प बसायचं नसतं. प्रश्न मनात आला तो विचारायचा असतो. मला असं वाटतं हाच एक स्वभाव असतो की बऱ्याच लोकांकडे नसतो. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं त्याच्यामध्ये 2 गोष्टी मला वाटतं फार महत्त्वाच्या आहेत आपल्या उद्योजक मित्रांसाठी. तर सरांनी जे सांगितलं की पहिला जो त्यांना क्लायंट मिळाला, तर CAनी तो त्यांना प्लॅन दिलेला होता. आणि या लाईनमध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळेला क्लायंटकडे जर तुम्ही गेले, तर क्लायंट काय करतो की त्याला काहीतरी करून नाही म्हणायचं असतं. बऱ्याच वेळेला हे कारण दिलं जातं की CAला विचारतो आणि सांगतो. मग CA आहे म्हणजे तो ठीक आहे, तो क्वालिफाईड आहे, त्याने ते एवढी मोठी अवघड परीक्षा पास केलेली आहे. पण CA म्हणजे काही सर्वज्ञानी नसतो. त्याला त्या टॅक्सेशन वगैरे या गोष्टींमध्ये कदाचित कळत असेल, इन्व्हेस्टमेंटमध्ये कळत असेलच असं नाही. त्यामुळे CA म्हणलं की जे CA नाही आहेत त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही. तुम्ही अकॅडमिकली जर स्ट्रॉंग असाल, इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्ही तुमची पॉवर असेल आणि फाईट करू शकत असाल, ती फाईट करण्याचा जर तुमचा स्वभाव असेल, तर गेलेला चेक काढून आपल्याकडे तो वळवता येतो. मला वाटतं फार महत्वाचा धडा आहे. तुम्ही एक बोलताना उल्लेख असा केला की ज्यावेळेला तुम्ही बिझनेस चालू केला त्यावेळेला तुम्ही नॅचरल मार्केटमध्ये जाणं टाळलं. म्हणजे नॅचरल मार्केटमध्ये मित्र, नातेवाईक, आणि अनफॉर्च्युनेटली असं काही कम्युनिटीजमध्ये नाहीये. जसं सिंधी, जैन कम्युनिटी हे लोक मोटिवेट करतात, पण बाकी कम्युनिटीजमध्ये असं आहे की त्याला मोटिवेट करण्यापेक्षा तो कसा वर जाईल किंवा आपल्यामुळे त्याला काय फायदा होईल हे बघण्यापेक्षा त्याला कसं खच्चीकरण करता येईल, त्याचे पाय कसे खेचता येतील, हा बऱ्याचशा 90% लोकांचा हा स्वभाव असतो. तर प्रश्न असा आहे माझा की नॅचरल मार्केटमध्ये न जाता डायरेक्टली ते मार्केट सोडून, बाकीचं मार्केट तर मोठं आहेच, नातेवाईक मित्र किती असतात, 400-500 असतात, तर अननोन मार्केटमध्येच जावं का नवीन जो या व्यवसायात येतो त्याने? आणि जर जायचं असेल तर मार्ग काय? शेवटी क्लायंट मिळणं अननोन मार्केटमध्ये, मार्केट मोठं आहे पण ट्रस्ट इश्यू येतो. तर अशा केसमध्ये कुठल्या मार्गाने आपण क्लायंटला अप्रोच करू शकतो? अति छान प्रश्न आहे. माझा तो अनुभव होता की मी त्याच्यामध्ये मला यश मिळालं. म्हणजे नॅचरल मार्केटमध्ये यश मी प्रयत्न नव्हता केला, पण त्यातनं मला यश मिळालं. प्रत्येकाचं असं होईल का माहीत नाही, पण तुम्ही दोन्ही करायला पाहिजे. अच्छा. मला हे कोल्ड कॉलिंग म्हणजे अपरिचित माणसाबरोबर काम करायला का आवडतं याचं सोपं तुम्हाला सांगतो. तो हो किंवा नाही म्हणतो, तो तुम्हाला टंगून ठेवत नाही. मित्र तुम्हाला टंगून ठेवतो. त्यांना घ्यायचं असतं किंवा नसतं, बहुतेक नसतंच घ्यायचं, पण त्यांना दुखवायचं नसतं तुम्हाला. तुम्ही तुमची बायकोची कोण बहीण असते, तुम्ही हे असतं, ते तुम्हाला दुखवायचं नसतं, मग तुम्हाला टंगून फार ठेवतात ते. आणि मग तुम्ही जेव्हा एकत्र भेटा, जेवण जेव्हा वाढदिवसाला भेटलात, किंवा मला पण आणि त्याला पण, दोघांनी असं बर्डन असतं, कसं बसं वाटतं की आम्ही छान म्हणजे बोलू नाही शकत. आता हे नॅचरल मार्केट झालं. करेक्ट. हे कसं आहे कोल्ड कॉलिंगचं, तो नाही म्हणला की त्यांनी दरवाजा बंद करून घेतला की दुसरा आहे. 140 कोटी जनता आहे. हो, ते सोपं आहे. बिकॉज तो सरळ उत्तर देतो हो की नाही, तो तुम्हाला टंगून ठेवत नाही. हा माझा अनुभव. आता नॅचरल मार्केट मी पण हे बघा, जर तुम्ही प्रामाणिकपणे असं काम केलं, इन्व्हेस्टर फर्स्ट, गुंतवणूकदार प्रथम, हे तुम्ही जर केलं तर नॅचरल मार्केटमध्ये पण मिळेल. हां, आणि अजूनच सांगतो, चुका मान्य करायला पाहिजेत. मी माझी चूक लगेच मान्य करतो. असं नाही मी देव आहे, कोणी देव नसतं. कारण का ह्या मार्केटमध्ये फक्त देव कोण आहे तर मार्केटच देव. मार्केट तुम्हाला शिकवतं. असं कधीच नसतं की शेअर मार्केट खाली नाही पडणार, वरती नाही पडणार, बाजूला नाही जाणार, इकडे नाही जाणार, काहीच नाही. आणि तुम्ही केलेली चूक नसते ही. मार्केटचं जे करेक्शन असतं त्या करेक्शननी झालेला तुमचा अनुभव असतो.
बरोबर. पण तुम्ही दिलेला सल्ला असतो तो, तुम्ही दिलेली ती योजना असते. त्यावेळेला जर मार्केट उलटं झालं हम्म. तर ते तुम्हाला तुमची चूक म्हणून तुमच्याकडे विचारणार, तेव्हा सांगायचं हो अकाउंटेबिलिटी आपली आहे. आहे, मला काही झालं ती जबाबदारी माझीच आहे, पण पैसे मी त्यात देऊ शकत नाही. पण मग काय करावं, तुम्ही थांबा, घाबरून जाऊ नका, थांबा, पण चुका मात्र मान्य केलं गरजेचं. ह्याच्यामध्ये ॲडवायझरी किंवा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आजकाल आपण बघतो की इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इन्व्हेस्टरकडे बरेच ॲव्हेन्यू आहेत आणि पर्यायाने मग जो ॲडवायझर आहे त्यालाही बऱ्याच गोष्टी विकण्यासारख्या असतात. तर माझा प्रश्न असा आहे की आता तुमचं आपण केस घेऊ की तुम्ही इन्शुरन्स पासून चालू केलं, मग म्युच्युअल फंड पर्यंत आलात, अजूनही तुम्ही काही करत असाल एन नंबर ऑफ प्रोडक्ट्स, तर तुमचे टॉप 3 तुम्हाला रेव्हेन्यू देणारे कोणते सेगमेंट की ₹100 तुम्ही वर्षाला कमवता, त्यातलं सगळ्यात जास्त यातून मिळतं 2 नंबर 3 नंबर? तसं सांगायला गेलं तर सांगतो तुम्हाला मी, प्युअर शेअर मार्केटमध्ये सुद्धा आहे जे पण तिथे मी फीस चार्ज करतो, त्यातनं मला कुठलंही कमिशन भेटत नाही. म्हणजे मी लोक मला विचारतात फी बेस्ड आहे ते. तुम्ही कुठले शेअर्स घेऊ, तर त्याला मी म्हणतो तुमच्याकडे किती आहेत, तुमचा मिनिमम तुमच्याकडे 1 लाख रुपये असेल तर माझ्याकडे तुम्ही या. त्या 1 लाख रुपयाच्या वरती मी 1,000 रुपये घेतो, 1% घेतो आणि त्यांना मी माझा सल्ला देतो. ह्यातनं मला बरेच पैसे मिळतात. दुसरे आहेत म्युच्युअल फंड आणि इन्शुरन्स. इन्शुरन्स सर्वच. आता इन्शुरन्स हा अतिशय गुंतवणूकदारासाठी अतिशय चांगला मार्ग आहे. जो पूर्वी जो फक्त एजंटसाठी होता तो आता नसून गुंतवणूकदारासाठी सुद्धा चांगला मार्ग आहे. फक्त एकच आहे, जसं माझ्या बायकोनी वाचलं स्टेटमेंट, तसे तुम्ही स्टेटमेंट आधी तुम्ही वाचायला पाहिजे. कोणीतरी सांगताय म्हणून नाही, तुमच्याकडे आणि बरं इन्शुरन्समध्ये अजून एक आहे की तुमच्याकडे 15 दिवसाचा फ्री लुक पिरियड असतो. बरोबर. म्हणजे तुम्ही पॉलिसी घेतली, तुम्ही वाचलं, तुम्हाला नाही आवडली, तुम्ही ती परत करू शकता. मी किती म्हणजे गुंतवणूकदारासाठीच किती फक्त डोळे उघडे ठेवायची गरज आहे. इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स म्हणजे चांगला आहे. दुसरा अजून एक चांगला बिझनेस आहे किंवा धंदा दोघांसाठी चांगला आहे, तो म्हणजे आरोग्य विमा. अच्छा. हेल्थ इन्शुरन्स. बऱ्याच लोकांच्या गैरसमजुती असतात, माझ्या सुद्धा होत्या, की मला काही होणारच नाही. आता का होणार नाही तुम्हाला, हा प्रश्न कोणी विचारत नाही. फक्त 5 लाखाचा हेल्थ इन्शुरन्स घेतात, फॅमिली फ्लोटर घेतात, पण जेव्हा तुम्हाला त्याची गरज लागते तेव्हा तुम्हाला कळतं की किती पटकन संपतात 5 लाख रुपये. आरोग्य विमा हा अतिशय चांगला असला पाहिजे, चांगल्या रकमेचा असायला पाहिजे, 20-25 लाखाचा तरी असायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. बरं, तो सुद्धा आरोग्य विमा घेताना तुम्ही चांगला अभ्यास करा. तुम्ही एजंट आहात. आरोग्य विम्याचं कसं आहे, तुम्ही कुठलाही आरोग्य विमा विकू शकता. लाईफ इन्शुरन्स असं नसतं, तुम्ही एकच कंपनीचा एजंट आहात. पण आरोग्य विमा ती 2-3 कंपनीचा करू शकता. जी चांगली कंपनी इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे, आणि अजून एक आहे जे माझी बायको मला कायम सांगायची, कुठली गोष्ट देताना ही तू स्वतः घेशील का विचार कर. करेक्ट, महत्वाचा. कुठलंही बक्षीस देताना, कुठली वाढदिवसाला कोणाला गिफ्ट देताना, हे तू स्वतःसाठी देणार आहेस का, तो विचार कर. स्वस्त आहे म्हणून देऊ नकोस. आरोग्य विमा सुद्धा विचार कर की हा मी घेईन का, खरंच मला याचा फायदा आहे का. मग त्याच्या आरोग्य विमा घेणाऱ्याचा पण फायदा आहे. ते पण छान मार्केट आहे आणि चांगलं मार्केट आहे. कारण का हल्ली लोकांच्या गरजा, आणि मला असं कोणी नसेल की ज्यांनी कधी हॉस्पिटलमध्ये गेलेलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा बघण्याची गरज आहे. मी आता बरेच 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. मी गेल्या पहिलं सांगितलं की माझी पॉलिसी, हा पॉलिसी नंबर आहे, आणि मी त्याच्या पाठी होतो की मला हा विमा मी प्री अप्रूव्ह करून घ्या कुठली तरी रक्कम. मग त्यांनी एस्टिमेट दिल्यानंतर मग त्यांनी त्या विमा कंपनीला दिलं, HDFC आर्गोला. मग त्यांनी तो प्री अप्रूव्ह विमा केला. म्हणजे मला कळलं की आता माझ्याकडे पैसे द्यायला लागणार नाही आहेत, आणि जर लागला असेल तर माझ्या खिशात किती पैसे जाणार आहेत. त्यांना डिडक्शन्स वगैरे होती, जर गेली असती तर किती खिशातनं पैसे गेले असते. हे माझं कर्तव्य आहे. आता हे जे कर्तव्य माझं गुण नाही,
हे कर्तव्य त्या एजंटचं नाही आहे. विमा मी घेतलेला आहे, तर एजंटच्या पाठी पडण्यात गरज नाही. हे माझं कर्तव्य आहे, कारण का ह्याची फायदा मला होणार आहे, तोटा मला होणार आहे. तर आरोग्य विमा तुम्ही स्वतःसाठी घेतला तर स्वतःचा करा ना तुम्ही स्वतः, एजंटच्या कशाला पाठी लागायचं. करेक्ट. एक बऱ्याचशा केसेसमध्ये असं होतं की पोटेन्शियल तर आहे, आपण बघतोय म्हणजे मार्केट वाढतंय. प्रत्येक तुम्ही जे जे सेगमेंट मला सांगितलंय प्रत्येक याच्यातच मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे करोडोचा बिझनेस प्रत्येक एका सेगमेंटमध्ये होऊ शकतो. नक्की. नवीन या सेगमेंटमध्ये येणारे लोक त्यांचं एक कॉमन प्रॉब्लेम असा आहे ज्यामुळे त्यांना कदाचित सक्सेस मिळत नाही, की सुरुवातच ते सगळे प्रोडक्ट घेऊन करतात. तर तुम्हाला काय वाटतं की तसं करायला पाहिजे का एका कुठल्या तरी याच्यापासून एंट्री केली पाहिजे आणि मग एक स्केल आल्यावर मग सेकंड थर्ड असं डायव्हर्सिफाय केलं पाहिजे? आणि जर तसं असेल तर मग सुरुवात कुठल्या पैशापासून करावी? म्युच्युअल फंड पासून करावी, इन्शुरन्स पासून करावी, का अजून आणखी काही? पहिलं म्हणजे तुम्ही हा फायनान्शियल प्लॅनिंगचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो तुमचा अभ्यास तयार झाला असला पाहिजे. एकदा अभ्यास तयार झाला की तुम्हाला माहिती असतं की कुठल्या क्षेत्रात काय वाव आहे आणि आत्ता कुठल्या क्षेत्रामध्ये आणि आत्ता कुठली गरज आहे, काळाला कुठली गरज आहे, आत्ता याच्यामध्ये कुठली गरज आहे, आता काय गरज, आत्ता गरज काय आहे, गॅप कुठे आहे, गॅप कुठे आहे. आता कोविडच्या वेळेला बघा, कोविडच्या वेळेला माझ्याशी कित्येक कंपनी माझ्याकडे माझा अनुभव आहे. कोविडच्या वेळेला लोक विमा घेत होते, विमा कंपनी विमा देतच नव्हते. माझ्या स्वतः काही क्लायंट होते, त्यांना 1 करोड रुपयाचा फक्त टर्म इन्शुरन्स हवा होता. किती प्रीमियम आहे? 40-50 हजार रुपये असेल. 23, 50, 25, 31 वर्षाची व्यक्ती होती. त्याला कुठलीच विमा कंपनी 1 करोड देत नव्हती. कोविडचा काळच असा होता, तिथे ती ऑपॉर्च्युनिटी होती. पण विमा कंपनी देत नव्हती. बरोबर आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं होतं? मग त्यावेळेला खरं तुम्हाला विमा हवा होता का तुम्ही कोविडचा बेनिफिट घेताय? मग कोविड आहे म्हणून तुम्हाला अचानक विमा लागणार आहे का? हे पण म्हणजे हे गुंतवणूकदाराचं सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही हा गैरफायदा घेताय विम्याचा. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे अभ्यास करा. आत्ता या परिस्थितीत काय काळाची गरज आहे. बरं, प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा लागतो, लाईफ इन्शुरन्स लागतो, गुंतवणुकीला म्युच्युअल फंड लागतात, शेअर्स लागतात, सोनं चांदी लागते, रिअल इस्टेट लागते आणि लोन सुद्धा लागतात. करेक्ट. तो एक नवीन सेगमेंट आहे, ते सुद्धा आहे. तर तुमच्याकडे इतके सगळे ऑपॉर्च्युनिटी, एका कुटुंबाला सर्व लागतात, सर्व गरजाच आहेत त्याच्या. त्या तुम्ही गरजा कशा भागवता आणि त्या गरजा तुम्ही त्याला कशा समजावून सांगता. फक्त स्वतःचं बेनिफिट न बघता त्याला कसं समजावून सांगता की तुला ह्याची जास्त गरज आहे, तू हे आत्ता घे, ह्याची जास्त गरज आहे, ह्याची कमी गरज आहे, पण असं कर. आणि हे समजावून सांगता आलं पाहिजे. प्रत्येकाला प्रत्येकाची गरज असते. सध्या आपण जर बघितलं तर आठवड्यातून किती तास काम करावं याबद्दल बरेच वादविवाद चालू आहेत. आता तुम्ही बऱ्याच प्रदीर्घ काळाचं तुमचं करिअर आहे. तुमचं काय मत आहे की किती तास काम करायला पाहिजे किंवा तुम्ही किती तास काम करता आठवड्यातून? मला कोणी किती तास काम करतं मला माहित नाही, पण मी 6 वाजता उठलेलो असतो, जिमला जातो, मी 8 वाजता तयार असतो. आणि 8 वाजता तयार असतो म्हणजे बऱ्याच वेळेला नंतर मला सांगायला लागतं लोकांना, मी विचार करतो की आता मी फोन करू का नको करू. मग मी तयार आहे हो, पण तो व्यक्ती तयार आहे का? तो तयार होत असेल, आंघोळीला गेला असेल, झोपला असेल, ते मला काय माहिती. तर कोणी किती काम करेल त्यांनी त्याचं ठरवावं. पण मी काही रिटायर होणार नाही. मी मरेपर्यंत काम करणार आहे, कारण मला आवडतं काम करायला, हे माझं पॅशन आहे. मला लोकांशी संवाद साधायला आवडतो, लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडतात. लोकांचे प्रश्न नाही मला मिळालं तर ते मला हे प्रश्नाचं उत्तर का नाही मिळते, तर मला शिकायची गरज आहे, तर मी शिकायला प्रयत्न करतो. त्याला सांगतो की थांबा, मला हे आता माहीत नाही आहे, मी तुम्हाला परत सांगतो. आणि जर नाही उत्तर मिळालं सांगतो की मला याचं उत्तर नाही मिळालं. पण विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक वेळेला इंटरनेटमध्ये बसायची मला तर बिलकुल आवडत नाही.
प्रत्येक गोष्ट ते इंटरनेट, आणि इंटरनेटला देव नाही हो. तुम्ही विचार केला ना पहिला, तुम्ही तर बरं आहे. हा, तर सांगायचा मुद्दा की मी दिवसभर काम करतो. पॅशन असल्यामुळे ते काम वाटत नाही. हा, काहीच नाही वाटत मला. त्यामुळे किती तास काम करावं याच्यापेक्षा कोणत्या सेक्टरमध्ये ते तुम्हाला आवडतंय का ते महत्वाचं आहे. हो, त्या केसमध्ये हे क्वांटिटीचा विषय राहत नाही, क्वालिटीचा विषय होतो. क्वालिटीचा विषय. आणि ज्यात तुम्हाला यश मिळतं ते तुमचं आवडीचं क्षेत्र होतच जातं. पैसा आला की पैसा सगळ्यात मोठं मोटिवेशन आहे. शेवटचा प्रश्न, जे लोक आता जस्ट या सेक्टरमध्ये आलेले आहेत, इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, शेअर्स किंवा आणखी काही फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये, किंवा जे येण्याच्या विचारात आहेत, तर त्यांना जर एक सल्ला द्यायचा झाला तर काय असेल? आता सल्ला म्हणण्यापेक्षा माझा अनुभव सांगतो तुम्हाला, की आता इंटरनेटमुळे आणि आता सध्या हे जे म्युच्युअल फंड आहेत, लाईफ इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, किंवा बाकीचे कुठले लोन आहेत, किंवा गाडीचा इन्शुरन्स आहे वगैरे जे काय आहेत, सध्या इंटरनेटमुळे प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट माहिती असते असं त्याला वाटतं. बरोबर. त्याला वाटतं की मी हा प्रश्न टाकला इंटरनेटवरती, गुगलवरती टाकला, गुगल मला उत्तर देणार. मग आता मी इथे येताना मी गुगल मॅपवरनं आलो, तर प्रत्येकाला वाटतं की गुगल मॅपच आहे. ते तसं नाही आहे. तर तुम्ही तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि आता म्युच्युअल फंडला तुम्हाला सस्टेनेबिलिटी लागणार आहे. कारण का म्युच्युअल फंडला तुम्ही जर कुठल्या तुमच्या गुंतवणूकदाराकडे गेलात तर तुम्हाला पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. कारण का तुमच्या स्कूटरचे पेट्रोलचे पैसे पण मिळत नाहीत. बरोबर. कारण का कमिशनच मिळत नाही हो तुम्हाला. आता हे सुद्धा चूक का बरोबर माहित नाही, पण त्या बिचाऱ्या ऍडवायझरचं, गुंतवणूकदाराचं तो भाग्यच आहे. घर घालून धंदा आहे. मग गुंतवणूकदाराला फक्त घरीच बसायचं आहे, चेक सही करायचा आहे किंवा तसं ऑनलाईनच करायचं आहे. पण बिचारा जो एजंट आहे तो तिथे जाणार आहे, त्याचे पेट्रोलचे पण पैसे मिळत नसतील, तर त्यांनी काय करावं? पण त्यांनी एक करावं की सस्टेन करायला असेल त्याचं सस्टेनेबिलिटी करावी. आणि गुंतवणूकदाराचा सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे की हा माणूस माझ्याकडे येतोय. आता गुंतवणूकदार सुद्धा माहिती आहे मी ह्याला का बोलवतोय, तर मला माहिती मला काही कमिशन द्यायला लागणार नाही म्हणून याला मी बोलवतोय. तर त्याला मी चहा विचारावा आणि त्याला उगाच लांबणीवडी टाकू नये. जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घ्या. आणि मी ऍडवायझरनी पण करावं, विचार करावा की हे मला खरंच करू, मी 10,000 रुपयाची एसआयपी करायला जाऊ का? ते त्याचा प्रश्न आहे. पण हा, तुम्ही ते सस्टेन करू शकत असाल तर नक्की करा. नंतर ट्रेल कमिशन वगैरे मिळत राहील तुम्हाला. आणि अजून एक बघा की गुंतवणूकदार गुंतवणूक थांबवत नाही. त्यावेळी मी त्याचे मित्र बना. पडणारा मार्केट गुंतवणूकदार कायम घाबरलेला असतो. कारण का प्रत्येक गुंतवणूकदाराला कायम लोभच असतो की त्याला चांगलेच परतावा मिळाला पाहिजे. तर पडणाऱ्या मार्केटमध्ये तुम्ही त्याचे मित्र बना. पण म्युच्युअल फंड करायचं असेल तर तुम्ही सस्टेन करू शकत असाल तर नक्की चांगला व्यवसाय आहे. सुरुवातीचे 4-5 वर्ष अवघड असतात. होणार आहे ते अवघड. आता अनेक महत्वाचे मुद्दे आजच्या पॉडकास्टमध्ये कव्हर झालेत. मला असं वाटतं की यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये जे लोक सांगतायत, म्हणजे आजकाल 20-22 वर्षाचे मुलंही ज्ञान देतात, पण तसं त्यांचंही ऐका. पण ज्यांनी आपलं जेवढं, आता माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा सरांचं करिअर मोठं आहे, असं प्रत्यक्ष अनुभव असणारे लोक ज्यावेळेला सांगतात तर त्यामध्ये काहीतरी नक्कीच तथ्य असतं आणि शिकण्यासारखं असतं. तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळल्यात. अशाच महत्त्वाच्या आणि विविध विषयावरच्या बिझनेस रिलेटेड पॉडकास्टसाठी पाहत राहा अनबिटन बिझनेस स्टोरी. धन्यवाद.